नमस्कार, भावना टाईमच्या या मंचावर आपलं स्वागत आहे. यावेळेस आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत. एक मनस्वी कलाकार ज्याला भेटण्यासाठी आज आपण आलो आहोत. त्यांच्या आयुष्याविषयी आपण जाणून घेऊया. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील चाफळ गावी त्यांचं संपूर्ण बालपण गेलं. भेटूया श्री रमेश गुजर यांना. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमची सुरुवात, तुमचं बालपण, तुमचं आयुष्य कसं काय? नमस्कार. मी रमेश प्रभाकर गुजर. मी पूर्णवेळ चित्रकार म्हणून काम करतो आणि गेली 30 वर्ष मी पूर्णवेळ चित्रकार म्हणूनच काम करतोय. तर मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी यादव सर तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नाही सर, कसं आहे माहिती का, आमची फॅमिली सगळी आर्टिस्ट आहे, त्यामुळं आर्ट फॉर्ममध्ये आम्हाला एक मनस्वी म्हणजे असं अटॅचमेंट आहे. तुमचं बालपण कसं गेलं सर? म्हणजे तुम्ही आता बालपण बालपण म्हणायला गेलं तर इतरांसारखं जसं गावाकडच्या मुलांचं जातं बालपण, म्हणजे ती प्राथमिक शाळा किंवा एक खेडेगावातल्या मुलांचं बालपण जसं जातं ना, माझं बालपण तसंच गेलं. पण मला आज खूप छान वाटतं की त्यावेळी मला वाटायचं की आपलं बालपण काय खरं खेडेगावात जाते म्हणजे एवढे चांगले नाही, किंवा शहरातल्या मुलांचं बालपण किती छान असेल. पण मला आज इथे शहरात वावरताना असं वाटतं की आपलं बालपण खूप छान गेलं. कारण ते तिथला निसर्ग म्हणा किंवा ते बालपणी बघितलेल्या गोष्टी ज्या आज कुणालाच बघायला मिळत नाही. म्हणजे गावाकडच्या मुलांना पण आज गाव पण सगळं बदललेलं आहे. गावाकडच्या मुलांना पण त्या वेळी आम्ही जे बघितलं ते आज मुलांना बघायला मिळत नाही. तर हे कलाकार व्हायचं हे लहानपणीच माझं ठरलेलं होतं. कारण लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती. वडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांना पण चित्रकलेची आवड होती. ते नाटकांमधनं छान कामं करायचे, छान छान चित्र काढायचे. तर मला प्रत्येक लहान मुलांना ना वडील म्हणजे एक हिरो असतात आपल्याला, म्हणजे आयडॉल असतात. मला असं वाटायचं आपण पण वडिलांसारखी छान चित्र काढावी किंवा नाटकात कामं करावी. तर हे बालपणीच कुठंतरी रुजलं गेलेलं होतं. आणि लहानपण आपलं जसं जातं ना तसं मोठेपणी आपण घडतो असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रत्येक आर्टिस्ट त्याच्याप्रमाणे घडत असतो. तर लहानपण म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये कुंभारवाडा होता. मग मला ते शाळेपेक्षा म्हणजे शाळेत गुरुजींचं शिकवणं त्याच्यापेक्षा मला कुंभारवाड्यात जाऊन तो कुंभार गणपती कसा करतोय किंवा तो रंगवतोय कसा हे जास्त ते आवडायचं. मग मी शाळा बुडवून मी तिकडे कुंभारवाड्यात जाऊन बसायचं की ते कामं कसे करतायत किंवा ते गणपती तयार कसे करतायत. म्हणजे हा एक आवडीचा भाग होता. आणि ते कलाकार होण्याचं बीज मला वाटतं ते लहानपणी तिथं रुजलं माझं चांगलं. आणि मग त्याच वेळी मी असं अननोनली, म्हणजे आजकालची मुलं पण एवढे ठरवत नाहीत की म्हणजे 10वीत आलं तरी त्यांचं ठरलेलं नसतं की आपल्याला पुढे काय व्हायचंय. पण माझं लहानपणीच ठरलेलं होतं की नाही, मला कलाकारच व्हायचंय. आणि त्यावेळी वाचनाचा खूप, त्यावेळी आत्ताच्या सारखे मोबाईल वगैरे नव्हते. म्हणजे मनोरंजनाचं साधन म्हणजे पुस्तकं होती. खरं. माझ्या नशिबानं म्हणा, माझ्या घरी पुस्तकांचं वाचनाचं वेळ सगळ्यांना होतं. वडील शिक्षक होते आणि त्या काळामध्ये मग ग्रामीण साहित्य, अण्णाभाऊ साठे म्हणा, किंवा एक अशी मी कथा वाचली की त्या कथेतला नायक होता तो चित्रकार होता. ते माझ्या डोक्यामध्ये एवढं फिट्ट बसलं की नाही, आपण मोठेपणी चित्रकारच व्हायचं. म्हणजे लहानपण फारच गोड असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ना इम्पॅक्ट खूप होतो की लहानपण आपण जसं अनुभवतो, जसे विचार करतो ना तसं मोठेपणी घडतो. त्यामुळे मी तर पालकांना सांगेन की लहान मुलांना तुम्ही जेवढा फ्रीडम देता येईल तेवढा द्या. त्यांना मोठी मोठी स्वप्न दाखवा की आयुष्य कसं छान जगायचं, निसर्ग किती छान आहे, निसर्गात जा तुम्ही. इथं कुठेतरी सिनेमाला जाण्यापेक्षा डोंगरदऱ्यामध्ये मुलांना न्या, त्यांना त्या अनुभव द्या. इथनं खरा माणूस घडायला सुरुवात होते. खरं आहे सर. आता तर बघितलं आपण, जग, संपूर्ण जग, सगळे पालक शक्यतो प्रयत्न करतात की आपल्या मुलांनी स्थिर व्हावं, याच्यासाठी ते लोक आतोनात प्रयत्न करतात. पण त्यांना हे कळत नाही की कुठलं ते दुष्टचक्रात ते लोक अडकवत होते आपल्या मुलांना. पण जे तुमचे आज कला बघतोय मी, ज्या पद्धतीने तुम्ही घडलेलं बघताय की खरोखर निसर्गाने त्यावेळेस घडवायचं ठरवलं असेल तुम्हाला, म्हणूनच तुमच्या हातनं एवढी छान कला घडते. तर सुरुवातीचा जो काळ होता, शाळानंतर किंवा शाळेच्या पुढचं आयुष्य, ते घडताना तुमच्या पालकांची काय अपेक्षा होती, त्यांना तुम्ही काय म्हणजे प्रयत्न करा? नाही, सगळ्या पालकांची अपेक्षा छानच असते. माझ्या पण आई वडिलांची अपेक्षा होती किंवा यांनी छानपैकी शिक्षण घ्यावं आणि छानपैकी नोकरी करावी. कारण वडील प्राथमिक शिक्षक
मग एक सिक्युरिटी म्हणून जे असतं, आता माझे आजोबा पण प्राथमिक शिक्षक होते. अच्छा, म्हणजे वडिलोपार्जित प्राथमिक शिक्षक 3 पिढ्या आमच्या, म्हणजे 2 पिढ्या तर होत्या. आणि सगळे शेतकरी, म्हणजे प्राथमिक शिक्षक आणि शेतकरी. असं शाळेत आल्यानंतर शेतीची कामं वडील करायचे आणि आम्ही पण लहानपणापासून शेतीची कामं वगैरे करायचो. पण ज्या काही चांगल्या गोष्टी ज्या आजकालच्या मुलांना मिळत नाही, किंवा खरं बोलावं नेहमी, खोटं कधी बोलू नये, चोरी करू नये, म्हणजे ह्या लहानपणी ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या किंवा आमच्या मनावर ज्या सारख्या कोरल्या गेल्या, त्याचं पुढच्या आयुष्यामध्ये खूपच चांगला फायदा होतो. ही गोष्ट अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आजकालच्या मुलांना किंवा लोकांना वाटेल आणि एवढ्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे तर ह्या गोष्टी खरंच चांगल्या भेटल्या. आणि त्यावेळी मला माझ्या आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं, किंवा चित्र काढतोय, छान चित्र काढतोय, काढ. वडिलांना माहित होतं किंवा निदान हा ATD नावाचा डिप्लोमा केला तर हा कुठेतरी शिक्षक म्हणून, ड्रॉइंग टीचर म्हणून नोकरीला लागेल आणि ह्याचं आयुष्य चांगलं जाईल. आता तो मुद्दा पुढे येतो की मला ATD मी केलं ते, म्हणजे ड्रॉइंग टीचर डिप्लोमा केला, वडिलांची इच्छा होती मी नोकरी करावी, पण मला एवढं मोठं आभार दिसत होतं की नाही, आपण नोकरीत कशाला अडकायचं, आपण पूर्ण वेळ चित्रकार म्हणूनच काम करायचं. वडिलांनी त्यावेळी पण मला सांगितलं की बघ, हे तुला वाटतंय तेवढं सोपं नाही, हे रिस्की आहे, तर पैसे मिळाले तर मिळतील, चित्रकार झालाच तर होईल, नाहीतर हे भिकेचे डोहाळे. पण तुमची जर जिद्द असेल, कष्ट हे सगळ्यांना घ्यावं लागतात, तुमची जर जिद्द असेल, आणि मी आता खूप मोठा चित्रकार वगैरे असा आहे असं बिलकुल नाही, अजून मी मानत नाही स्वतःला मोठा चित्रकार वगैरे, आणि तसं नाहीच पण. कारण पण एक गोष्ट मात्र आहे की जगण्याचा आनंद खूप छान घेतोय, म्हणजे ते महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आपण लोकांना मी किती मोठा आहे हे न दाखवता आपण आपल्या आयुष्याचा आनंद घेत जगणं, हे सगळ्यात मोठं आयुष्याचं सूत्र आहे. हे मला आत्ता गवसलंय, मला याच्या 50 नंतर, पण ते छान गवसलंय. मला आनंद वाटतो की अरे, एखाद्या कलाकृती जर छान झाली माझ्या हातनं, तर त्या दिवशी मी एवढा आनंदी असतो, मला वाटतं वा, आपल्यासारखा सुखी माणूस आपणच आहे. नाही, खरंय ना. प्रत्येक स्त्रीच्या जन्मातलं सगळ्यात मोठं सार्थक तेव्हा होतं की जेव्हा ती आई होते. आणि ती आई होताना त्या प्रक्रियेतनं जाताना जे काही ते महिने असतात, ते काही दिवस असतात, त्यांची जी काय अनुभवते, तो प्रत्येक चित्र काढताना अनुभवतो. असं माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे आमच्या घरात मी माझ्या भावाला चित्र काढताना बघताना ह्या गोष्टी जाणवल्या मला, की एक चित्र काढताना एक चित्रकार इतका त्या चित्रात गुंतून जातो की आई मुलाला जन्म देताना कदाचित कमी पडेल, इतका तो कलाकार ते चित्र काढताना स्वतःला हरवतो, त्या चित्रात तो स्वतःला समर्पित करतो स्वतःला. तर तुमचा अनुभव काय, म्हणजे चित्रकार झाल्यानंतर हे सगळं करताना? चित्रकार खरं ना एका रात्रीत होत नाही, कुठलाही चित्रकार म्हणा किंवा कलाकार. त्याच्या पाठीमाग आता आपण इतिहास जर बघितला, म्हणजे स्वातंत्र्य नंतर काय आपल्या इथं नवीन, म्हणजे सिनेमा हे एक नवीन माध्यम आलं, त्याच्या आधी नाटक होतं, पण त्या काळामध्ये कलाकारांना एवढं महत्व नव्हतं, किंवा सिनेमात काम करणं हे पण कमीपणाचं मानलं जायचं. तसंच आता पण चित्रकलेमध्ये आता थोडे 10-20 वर्षात बदल व्हायला लागले चित्रकला फील्डमध्ये, किंवा चित्रकार म्हणून. लोकांना वाटतं की आता नाही, ह्या क्षेत्रामध्ये जास्त पैसा आहे वगैरे. ऍक्च्युली असं आहे, पण एवढं पण त्यात खरं नाही. लोक काय करतात, नाण्याची दुसरी बाजू बघत नाहीत. बरोबर. म्हणजे लोकांना बऱ्याच वेळा हे दिसतं की अरे, हे खूप छान आहे, यांची लाखाला चित्र विकली जातात वगैरे, पण त्याची दुसरी बाजू पण किती दुःखाची, आणि हे पण लोकांनी बघितलं पाहिजे. आणि स्ट्रगल आहेच आहे, पण प्रत्येक माणसाला कुठल्या पण फील्डमध्ये असला तरी स्ट्रगल केल्याशिवाय त्याला काय म्हणतात, सक्सेस मिळत नाही म्हणा, किंवा त्याचं जे काय आहे गोल, स्ट्रगल हा सगळ्यात महत्वाचा. स्ट्रगलमध्ये पण एक सुख असतं. बरोबर. स्ट्रगल करताना पण सुख असतं. तुम्ही एखाद्या कम्फर्ट झोन मध्ये राहताय, म्हणजे सगळं तुम्हाला अगदी आरामशीर मिळतं, तर त्याची काही किंमत नसते. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या नाविन्याच्या शोधामध्ये ती कम्फर्ट झोन सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जायला लागता, तर तो कम्फर्ट झोन सोडल्यानंतर पण एक जो आनंद असतोय की नाही, मी माझा कम्फर्ट झोन सोडून काहीतरी नाविन्याच्या शोधात, क्रिएटिव्हिटीसाठी मी काहीतरी वेगळी वाट चोखाळतोय, या नवीन वाटेनं जातोय. भलं तिकडे काटे असतील, पण ते जे सुख असतं की नाही, ते म्हणजे मला अगदी मिळालं नाही ते यश, पण ते त्या वाटेवर जातानाच हे असतं की ते खूप सगळ्यात भारी असतं. म्हणजे मला आता शब्दात नाही सांगता येत, पण आपला कम्फर्ट झोन सोडून ज्यावेळी, आणि प्रत्येक माणसानं आपला कम्फर्ट झोन सोडला आणि दुसऱ्या वाटा जर नवीन चोखायला लागला, तर त्याला यश हमखास मिळतं. हे अगदी सगळ्यांना माहिती आहे.
छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, पण या सगळ्यांना माहिती आहेत. आणि आता माझं थोडं बोलता बोलता राहून गेलं तर लहानपणाबद्दलच्या काही आठवणी सांगतो मी. लहानपणी ना आता खेड्यांमधलं आयुष्य थोडंसं वेगळं होतं त्या काळात. त्या काळामध्ये एखाद्याच्या घरी सायकल जरी असलं तरी तो म्हणजे बऱ्यापैकी सुखी माणूस होता. लोकांना खाऊन पिऊन असलं म्हणजे खाऊन पिऊन सुखी होते लोक. म्हणजे आत्ताच्या काळातल्या सारख्या मोठ्या गाड्या, मोठे फ्लॅट किंवा लोकांना दाखवण्यासाठी असं काही नव्हतं. पण त्या काळातली लोक खरंच सुखी होती. लोक म्हणतात की झालेल्या गोष्टींवर आपण नाही का भूतकाळावर जास्त आपण अवलंबून न राहता आता वर्तमान काळ बघावा. पण आता पण वर्तमान काळामध्ये मी आता बघतोय बऱ्याचशा लोकांचा कल भौतिक गोष्टींकडे असतो. लोक नसायला हवं, आयुष्य जगणं त्याच्यामुळे लोक विसरत चालले. हे विसरणं हे चुकीचं आहे. तुम्ही निसर्गात गेलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचे आनंद आपण एकमेकांशी लोक बोलत पण नाही. प्रत्येक जण इथं स्वतःचा माझा मोबाईल, तिथं तो दुसऱ्याच्या मोबाईलवर, म्हणजे जवळ बसलेली एका फॅमिलीतली माणसं एकमेकांशी बोलत नाही. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. मोबाईल चांगला पण आहे तेवढाच वाईट पण आहे. पण माझ्या लहानपणाच्या मी गोष्टी काय सांगतो की आमच्या वेळी ना मे महिना एक सुरू झाला ना, लोकांना सुट्ट्या लागल्या शाळांना वगैरे, की गावाकडे छोटी छोटी गावं होती आमची सगळी वाड्या. तर तिथे यात्रा असायची प्रत्येक. आता ह्या आमच्या मातनेवाडीची यात्रा झाली की पुढे जाळगेवाडीची यात्रा असायची. तर ती यात्रा अशा असायच्या, प्रत्येकाचं ग्रामदैवत असायचं की आमचं बाबा भैरोबा. मग ते रात्री यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी खेळणं म्हणजे काय असायचं, तमाशा असायचा सकाळी. आणि दुपारी असायची कुस्त्या. म्हणजे सकाळी शृंगार रस असायचा आलं का, आणि दुपारी शौर्य रस म्हणजे काय म्हणतात, वीर रस असायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आता मी काय सांगतोय मुद्दा म्हणून, तर तो शृंगार रसातलं लावण्य हे सगळं आम्हाला ते लहानपणी लोक म्हणायचे की चांगल्या मुलांनी किंवा चांगल्या माणसाने ते तमाशा बघू नये. पण तमाशा ही अशी कला होती, आज लोक नावं ठेवतात, पण आम्ही लहानपणी बघितलेला तमाशा वगैरे तो म्हणजे लोक जनजागृती कशी असावी वगैरे हे सगळं त्यात खूप छानपैकी ते दाखवायचे. आणि ते कलाकार पण एकदम पट्टीचे कलाकार असायचे एकदम. ते संपूर्ण तुमच्या समोर मांडायचे. मला कधी कधी मोह होतो की त्या तमाशा ह्या गोष्टीवर आपण पेंटिंग करावी त्या विषयावर. कारण ती किती निर्व्याज. पण ते कलाकार असायचे ते काही श्रीमंत नसायचे. तो राजा असायचा, ते तमाशा संपल्यानंतर तो डोक्यावर त्या पेट्या उचलून तो चालायला लागायचा. ते सगळं त्यांनाच व्हावं लागायचं. पण त्यांच्यातली ती कला किंवा ते बघून असं जिवंतपणा होता त्यावेळी. बरं ते सकाळी झाला तर तमाशा झाला की तमाशा बघून मग आम्ही दुसऱ्या गावात गेलेलो असायचो कुठून तरी सायकलीवर वगैरे वडिलांच्या. म्हणजे सायकलची नळी ऋतू नये म्हणून त्या नळीला वडिलांनी टॉवेल बांधलेला असायचा. मग त्याच्यात पण खूप मौज असायची. कारण आपल्या गावाहून आपण दुसऱ्या गावाला जातोय म्हणजे ती मौज. मी तसं एक पेंटिंग पण केले सायकलवरनं जातानाची फॅमिली, वडील, मुली वगैरे. तर मग नंतर दुपारी तो कुस्त्यांचा खेळ असायचा. म्हणजे मला वडिलांनी ते पण हे लावलं लहानपणापासून व्यायामाची आवड. आता माझं वय 55 आहे तरी पण मी रोज जिम वगैरे करतो. म्हणजे वडिलांच्या मुळे ह्या चांगल्या गोष्टी. आयुष्यात कधी व्यसन करायचं नाही, संस्कार व्यसन करायचं नाही. व्यायाम हे शरीर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती पण पैसा आला आणि शरीर जर चांगलं नसेल तरी लहानपणी माझ्या आई वडिलांनी संस्कार केले किंवा आजूबाजूच्या लोकांनी. तर नंतर मग त्या कुस्त्या खेळायला जायच्या. आणि कुस्त्यांमध्ये मला एक आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा शिकायला मिळाला. कुस्त्यांमध्ये मी बऱ्यापैकी अपयशी व्हायचं, पडायचं म्हणजे. आणि तिथले ते गावाकडच्या कुस्त्या म्हणजे धनगराची मुलं वगैरे एकदम अशी ताकद तयार असायची. आणि मी तसा घरातला त्या मानाने त्या थोडासा दुधुळा खेकड्यासारखा होता. म्हणजे तरी पण मला ते वाटायचं नाही ह्या मुलाने आता पाडलं तर पुढच्या यात्रेला ह्याच मुलाला पकडायचं, त्याच्याशी कुस्ती खेळायची, त्याला पाडायचं. हे मला आयुष्यभर आलं की अपयश पचवायला मी लहानपणी शिकलो. सगळ्यात मोठी गोष्ट आताच्या मुलांना ती मिळत नाही. आताच्या मुलांना आपण लगेच गोष्टी पटापट अवेलेबल करून देतो. अपयशी झाला तर आपल्याला भीती वाटते. पूर्वीच्या पालकांना आनंद वाटायचा की अपयशी झालाय या नक्की यशासाठी जावेला. तर ती गोष्ट मला आयुष्यात खूप चांगली शिकायला मिळाली. मला आता पण खूप अपयश वगैरे आली तरी मी त्यातनं खचून जात नाही. बऱ्याच वेळा आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक अडचणी एवढ्या कलाकार म्हणून आल्या पण मी कधीही माझ्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला नाही. सगळ्यात लहानपणी हे जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणजे एका आर्टिस्टला घडताना त्याच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आणि त्यांनी जगताना ती फॉलो केल्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेला जिवंतपणा, यामुळे कुठल्या कलाला त्या लेवलचं डिप्रेशन येतच नाही.
आणि हीच गोष्ट मला पालकांना सांगायची की अरे तुमच्या मुलांना घडवण्यासाठी तुम्हाला असे संस्कार करणे गरजेचे आहे की त्याला अपयश लहानपणापासून बघायची सवय असली पाहिजे. अगदी. म्हणजे अपयश झालं तर तुम्हाला ही भीती वाटू नये की तो अपयशी झाला म्हणजे संपला. नाही, उलट तो घडण्यासाठी परत तयार होतो. हा. हे प्रत्येक म्हणजे जसं तुमच्या वडिलांनी संस्कार हो. केले तसं ते घडले ते. आता काही बऱ्याच वेळा मुलाखतीमध्ये लोक चांगल्या चांगल्याच गोष्टी सांगतात. मी मुद्दामून अपयशाच्या गोष्टी का सांगतोय, तर अपयश म्हणजे ही काही शेवटची गोष्ट नाही. मी 10वी नापास झालो. मला वडील म्हटले आयुष्यातली तुझी शेवटची परीक्षा नाही, तुला नंतर पण परीक्षा देता येते. मी परत परीक्षेला बसलो, पास झालो. नंतर पुढं माझं शिक्षण चालू ठेवलं. मी अगदी डिप्लोमाला पण मी फेल झालो. म्हणजे पेंटिंगचा डिप्लोमा करता लास्ट इयरला पण मी फेल झालो. याचा अर्थ माझं काम चांगलं नव्हतं का? माझं काम चांगलं होतं, पण झालो तर झालो. आयुष्यातली ती काही शेवटची एक्झाम नव्हती. अकॅडमिक काही एवढं महत्वाचं नसतं. म्हणजे अकॅडमिक मधलं जे मार्क मिळवणं किंवा पास होणं किंवा परीक्षेत पुढे जाणं या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट नाही जेवढा तुमच्या जिवंतपणा हा तुमच्या लाईफ मधल्या प्रत्येक एक्झाम मध्ये द्यावा. म्हणजे खरं बघायला गेलं तर प्रत्येक माणूस हा नवीन एक्झामच देत असतो आयुष्याची प्रत्येक दिवशी. आणि त्याला त्याच्यात पास होताना कसं जगावं ती कला शिकायला पाहिजे जगण्याची. हे लोक विसरून जातात. लोक फक्त अकॅडमिकली एखाद्या मुलांनी परफॉर्म करावं एवढंच त्यांच्या लक्षात असतं. त्यांना वाटतच नाही की आपल्या मुलांनी जगण्याची कला शिकावी. म्हणजे जे आमच्याकडे कसं होतं की तुम्ही म्हणता तसं की संस्कार जेव्हा होतात, जेव्हा आमच्या आई वडिलांनी आम्हाला संस्कार दिले की आम्हाला कलाकार घडायचं होतं म्हणून कलेचं बाबतीत आम्हाला प्राधान्य दिलं, त्यामुळे कधी मनात हा विचार झाला नाही की आपल्याला कुठंतरी व्यसन करायला वेळच नव्हता. आयुष्यात ज्या तुम्ही काही क्रिएटिव्हिटी करताना तर तुमच्याकडे हा वेळच नसतो की तुम्ही अशा गोष्टींकडे. ज्या पालकांना आपल्या मुलांना घडवताना जीवनकला शिकवताच आली नाही त्या मुलांकडे वेळ असतो, मग त्यांना ती गोष्ट सुचते. माझं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही घडताना तुमच्या पालकांनी खूप प्रयत्न केले असतील की तुम्ही घडावं, सेटल व्हावं, पण तुमचं डोक्यात होतं की चित्र करावं. तर त्यावेळेस आणखीन काय काही तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं? तुम्ही अजूनही काही क्षेत्र नाही. आता ही सगळी पाळंमुळं जी असतात ना, म्हणजे प्रत्येक माणसाच्या बालपणात लपलेली असते आणि प्रत्येक माणसावर डिपेंड असते की त्यांनी किती स्वतः स्ट्रगल करावं किंवा किती मोठी स्वप्न बघावी. हे प्रत्येकाच्या हातात असते. म्हणजे मी माझ्या आईमुळे अपयशी झालो की माझ्या बायकोमुळे अपयशी झालो, भावामुळे, असं बिलकुल नसतं. मला तर असं वाटतं की प्रत्येक माणूस त्याच्या विजेतेपणाला म्हणजे सक्सेसला किंवा त्याच्या अपयशाला स्वतः जबाबदार असतो. खरं अगदी. म्हणजे आपण कुणाला ब्लेम करू शकत नाही आयुष्यात की त्याच्यामुळे मी हे करू शकलो नाहीये. आपल्याला गोष्टी कराव्या लागतात आणि जेवढं तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती ना, म्हणजे जेवढी वाईट परिस्थिती असेल तेवढा तो माणूस चांगला घडत जातो. आता लहानपणी मी तुम्हाला सांगितलं की लहानपणी मला आता आमच्या घरी आंब्याची झाडं होती. मग मला तिथं लहानपणी काहीतरी 5वी-6वीला वगैरे असेल मी मला आंबे विकत बसावं लागायचं. आता ते काय माझ्या घरची परिस्थिती वाईट होती म्हणून मला बसावं लागत नव्हतं, पण घरात आंब्याची जेवढी झाडं, घरात आंबे खाऊन खाणार किती ना. आहे सुट्टी, तुला वेळ आहे. आणि गावाकडे प्रत्येक मुलाला कामाला लावायचीच. अगदी मोळी आण, गवत कापून आण, वैरण वगैरे ह्या गोष्टी आम्हाला पण कराव्याच लागत होत्या. कारण बाजूची शेजाऱ्यांची मुलं काम करतायत तर आम्ही का नाही करणार. म्हणजे आडावरनं पाणी आणणं, त्या काळात नळ नव्हते, आडावरनं पाणी आणणं. मग ते आंबे विकत बसल्यानंतर एखादी चुकून वर्गातली मुलगी आली वगैरे किंवा मुलगा आला तर मग मी लपून बसायचो. मग मला त्या थोडा मनास्वर वाटायचं की अरे ना असं नको वाटायला की आंबे विकतोय ना. त्याच वेळी मी ते राम मंदिरामध्ये, आमच्या इथं मोठं राम मंदिर आहे सापडला, तिथं राम मंदिरामध्ये आंबे विकत बसलेलं असताना काही मंडळी बाहेर गावून शहरातून तिथं मंदिर वगैरे बघायला यायची. तर मला आता मी ग्रामीण भागातल्या मुलं आपण बघतो, मी तसाच होतो अगदी. आणि मग मला असं वाटायचं की एवढी लोक मोठ्या मोठ्या गाड्यांमधून येत आहेत, एवढी छान छान कपडे घालतायत, छान बोलतायत, त्यांचं लाईफस्टाईल आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. मग आपण आपल्याला असं मोठं झाल्यानंतर आपल्याला असं जगता आलं पाहिजे. मग ते बीज माझ्या लहानपणी मला रुजलं गेलं. मग तुम्ही आता बघताय, आज मी सिटीमध्ये राहतोय, माझी स्वतःची म्हणजे मोठेपणा नाही, आजकाल कुणी पण 4 व्हीलर, फ्लॅट वगैरे सगळं आहे माझ्याकडं. झालं ना ते, मी लहानपणी स्वप्न बघितली त्याप्रमाणे मी स्ट्रगल केलं किंवा मी काहीतरी करत गेलो, मला मिळालं ना. कुठले म्हणजे जगामध्ये अवघड असतं किंवा कुठली अतर्क्य गोष्ट आहे वगैरे असं बिलकुल नसतं. आता सगळ्याच गोष्टी माणसाला मिळतात असं नाही. ते मनाप्रमाणे सगळं होतं, पण माणसाने ध्यास घ्यावा, तसं प्रयत्न करत राहावं. आणि जेवढं स्ट्रगल येईल, म्हणजे जेवढं स्ट्रगल असेल तेवढी चांगली गोष्ट आहे माणसाला. मी तर म्हणतो भगवान श्रीरामांना पण एवढं स्ट्रगल करावं लागलं किंवा एवढा मोठा राजा आणि असून त्यांना ते वनवास करावा लागला. ह्याच्या पाठीमागं म्हणजे देवाला पण ते जे जमलं नाही.
आपण तर साधी माणसं आहे. मग आपल्याला जर आणि देव अशाच माणसाला दुःख किंवा संकट देतो त्याच्याकडे पेलण्याची शक्ती आहे. आपण तसं म्हणायचं आणि आपण स्ट्रगल करत राहायचं. नाही कलाकार त्यातच घडतो. आता तुमचं हे कला मी बघतो ज्यावेळेस, त्यात मला हे जाणवतं की तुमच्या चित्रातली जी प्राण्यांची भव्यता आहे ती नेमकी कशी चित्रित तुम्ही केली, तर त्याचं बेस काय आहे? मी तेच आता सांगतो. सगळा मूळ आहे बालपणात. लहानपणी आमच्याकडे म्हशी होत्या, गायी होत्या. मग ते आम्हाला गाईला किंवा म्हशीला ज्यावेळी ते पाडस वगैरे होतं तर ते आम्हाला त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम, किंवा त्याला लगेच ते स्वच्छ करायचं किंवा त्याच्या अंगावरच्या त्या काय गोचिडा काढायच्या किंवा त्याला गोंधरायचं. म्हणजे प्राण्यांबद्दल, आणि प्राणी हा एकमेव जीव असा आहे, म्हणजे कुत्रा असावं, मांजराचं एवढं नाही पण कुत्रं म्हणा किंवा बैल किंवा हे प्राणी आपण जेवढा जीव लावतो ना त्याच्या 100 पटीने आपल्यावर जीव लावतात. म्हणजे प्राण्यांबद्दल लहानपणापासून अजूनपर्यंत आहे आमच्याकडं. तर मी मोठेपणी प्राणी काढायला लागलो कारण लहानपणापासून ती अटॅचमेंट आहे ना त्याची. मी काय म्हणजे वाघाचे चित्र नाही मी काढणार, माझी अटॅचमेंट गायीशी आहे. मग गायी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण तिला गोमाता म्हटलेलंच आहे. त्यावेळी मग भगवान श्रीकृष्ण आला. कारण मला ही चित्र नुसती माझ्यासाठी नाही काढायची, मला त्याच्यावर माझा संसार पण चालवायचा आहे. चित्र विकली गेली पाहिजेत, हा पण एक कमर्शियल व्ह्यू आहे. पण तो एवढा पण मोठा नाही की अगदी मी त्याचं खूप व्यापारीकरण केलेलं आहे. पण मला हे चित्र काढायला आवडतं. म्हणजे मला गाई आणि कृष्णाचे चित्र काढायला, बालकृष्णाचं रूप. कारण सगळ्या लहान मुलांकडे तुम्ही बघितलं तर लहान मुलांमध्ये एवढी निरागसता असते की आणि आपण जसे मोठे होतो ती निरागसता सगळी संपत जाते. त्याच्यामुळे त्रास होतो. त्याच्यामुळे लहान मुलांकडे बघताना एक निरागसता कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला. किंवा आपण गोमाता म्हणतो, मग ते असं चित्र लोक घरात लावायला विकत घेणार, हे थोडासा हे झाला दृष्टिकोन सेलेबलच्या की मग ही चित्र काढावी, मग त्याच्यामध्ये सुंदरता कशी असावी. मग ह्या सगळा अभ्यासाचा भाग झाला. की आपली भारतीय चित्रकला आहे. तर पूर्वीच्या काळात ना, म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे इंग्रज आले त्यावेळी इंग्रजांची चित्रकला होती एकदम रिअलिस्टिक आणि म्हणजे एकदम फोटोसारखं ते चित्र काढायचे वगैरे. तर त्यांना असं वाटायचं भारतीय चित्रकारांना ते जमत नाही, रिअलिस्टिक जमत नाही. तर राजा म्हटला ना, आमची चित्रकार पण तुमच्यासारखे रिअलिस्टिक चित्र काढतात, तुम्ही एखादं रिअलिस्टिक तुमचं चित्र द्या, आमचा चित्रकार जशी हुबेहूब तुम्हाला कॉपी काढून दाखवेल. आणि तशी चित्रकाराची त्या चित्राची कॉपी आपल्या भारतीय चित्रकारांनी काढली, त्यांना दाखवली, ती आवड झाली. ते म्हणे ही जी क्रिएटिव्हिटी आहे, आमची भारतीय क्रिएटिव्हिटी आहे, जी मंदिरांवरची शिल्प दिसत आहेत किंवा जी भित्तिचित्र दिसत आहेत, ही तुमच्या कितीतरी वर्ष पुढे आहे. आणि ते त्यांनी पण मान्य केलं. मग आपली भारतीय चित्रकला एवढी समृद्ध आहे, तर मी भारतीय चित्रकलेतली रेषा मी ती घेतली, ओघवती रेषा, जी की डान्सिकल लाईन म्हणू आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर ती मी अभ्यास करून मग ती माझ्या चित्रांमध्ये माझ्या शैलीने, ही शैली तयार व्हायला जवळपास 20-25 वर्ष मला गेली. म्हणजे लगेच झाली नाही, काम करत हळूहळू आणि अजून पण तो प्रवास चाललेलाच आहे. तो काय कधी न संपणारी एक गोष्ट आहे. ही शैली डेव्हलप करावी असं का, म्हणजे कसं वाटलं, कसा तो प्रवास झाला? नाही ऍक्च्युली ना, असं वाटणं वगैरे थिंकिंग तर एका बाजूने चाललेलं असतं, पण काम करून ना, काम करता तुम्हाला तो कॅनव्हास सांगत जातो. कॅनव्हास सांगतो की नाही तुझ्याकडे ही गोष्ट चांगली आहे. मग प्रत्येक माणसाला हे पण कळायला पाहिजे की आपल्याकडे नक्की कुठली गोष्ट चांगली आहे. जशी तुमच्याकडे मुलाखत घ्यायची कला आहे, माझ्याकडे चित्र काढायची कला आहे. मग आपल्याला नक्की चित्रांमध्ये पण एवढ्या ब्रँचेस आहेत की एकदम रिअलिस्टिक आहे, थोडं स्टाईलायझेशन आहे, कोण क्रिएटिव्ह करतो, कोण कंटेम्पररी करतो, कोण मॉडर्न करतो, एवढ्या ब्रँचेस. आपण कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला लोक ऍक्सेप्ट करतात किंवा आपल्याला कुठले छान जमतं हे आपण ओळखायचं. सपोज आता शोले मधला असरानी तो कॉमेडीज करणार, त्याला लोकांनी सिरियस ऍक्टर म्हणून कधी स्वीकारला नाही. तसं आपल्याला काय छान येतं किंवा अमिताभला काय छान येतं, प्रत्येकाच्या स्टाईल आहे. म्हणजे तशी पण चित्रकारांमध्ये त्याची स्वतःची अशी शैली तयार होते. काम करून ना, पण त्याची शैली ज्यावेळी तयार होते त्यावेळी ती शैली त्या चित्रकाराची म्हणून ओळखली जाते, आयडेंटिटी होते. तसा हा प्रवास. आणि कसं आज मी काढतो त्याच्यापेक्षा अजून 10 वर्षांनी काहीतरी वेगळी चित्र काढेल. पण तो प्रवास ना प्रत्येक चित्रकार जाणून घेतला पाहिजे. कला रसिकांनी
प्रवास जाणून घेतला पाहिजे. हा माणूस हा म्हणजे गायीची आणि बैलांची चित्र किंवा कृष्णाची चित्र का काढतो, तर त्याच्या पाठीमागचं काहीतरी असतो. त्याचा आयुष्यातला आपण चर्चा करतोय. तर लहानपणापासून मी काय सांगतो, तर मी घडत कसा गेलो, माझे विचार कसे बदलत गेले, किंवा मी अशी चित्र का काढतो, तर प्रत्येकाच्या पाठीमागे काहीतरी असतं. ते जाणून घेणं महत्वाचं असतं. नुसतं वरवर चित्र बघणं म्हणजे नाही, कलाकाराला जाणून घेतलं पाहिजे की का बाबा हा असंच का काढतो, त्याचे विचार काय आहेत, हे सगळ्यात महत्वाचं. ते तुमचे चित्र जाणत असतं किंवा तुमचा कृष्ण आणि तुमच्या गाईचा आकार, हो. ते इतकी भव्यता त्या गाईला आहे हो. की ते जाणवतं की प्राण्यांवर तुमचं किती प्रेम असतं किंवा किती तुम्ही ते. आणि तुमच्या प्रत्येक चित्रात मी चिमणी बघितली, त्याचं काय आहे? आता चिमणीचं पण सांगतो. म्हणजे प्राण्यांबद्दल, प्राणी पक्ष्यांबद्दल म्हणजे मला कौतुक वाटतं माझ्या बायकोचं आणि मुलींचं. आम्हाला सगळे प्राणी प्रेमी आहे. जे एखादा कुत्र मांजर जर रस्त्यावर आजारी असेल, आम्ही त्याचा औषधोपचार करतो, त्याला घरी नेऊन त्याला छान करतो, परत त्याला अडॉप्शनला आम्ही देतो वगैरे. तसे चिमणीचं पिल्लू जिन्यामधनं लिफ्ट बंद होती म्हणून मी आणि माझी मुलगी जिन्यानी चाललेलो, तर ते पायरीवर असं पडलेलं, वर असं होल असतं, त्या होलमध्ये चिमणीनं घरट्या केलेलं. ते पिल्लू त्या घरट्यानं, आणि चिमणी काय करते शक्यतो त्याला परत घेत नाही. तर ते पिल्लू मी आणि माझ्या म्हणजे मुलीचा चाटतं, छोटी होती त्यावेळी ती, घरी आणलं. त्याला अगदी माझी बायको असं चिमटा असतो छोटासा, त्यांनी ते भाताचा एक कण असं त्याला भरवायचे आणि त्याचं सगळं करायचे. म्हणजे ते अगदी नुसता मांसाचा गोळा होता. नंतर ते थोड्या दिवसांनी एक आकार घेत एक महिनाभरात छानपैकी चिमणी अशी तयार झाली. चिमणी होती ती, चिमणा नव्हता, चिमणी होती. आणि ते घरातच मेंबर झाले ते आमच्या. म्हणजे तिला उडता यायला लागलं, पण ते घरातनं बाहेरच जायचं नाही. फक्त आम्हाला काळजी घ्यावी लागायची की फॅन चालू करा नाही किंवा नाही का फॅन मध्ये अडकेल वगैरे. पण तिचं ते खाणं पिणं, आमच्या बरोबर झोपणं आणि ते सगळं अगदी छानपैकी तिचं सगळं. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की माझ्या पेंटिंग मध्ये ऑटोमॅटिकली चिमणीचा तो फॉर्म यायला लागला, पक्ष्याचा फॉर्म. की आपण म्हणजे पृथ्वी तलावर आपण सगळेजण जीव आहे, सगळेच जण जीव आहेत ना. आपण म्हणजे मला ते कुणी कुत्र्या मांजरांना मारलेलं पण आवडत नाही, कारण तो जीव आहे आणि आपल्या एवढ्याच त्यांना पण अधिकार आहे ना जगण्याचा. त्याच्यामुळं आपण त्यांना लाथाडून किंवा नाकारून जमणारच नाही. त्याच्यामुळे ते चिमणीचा फॉर्म माझ्या प्रत्येक पेंटिंग मध्ये यायला लागला. आणि फॅमिलीचा, आणि आपण जसे विचार करतो तसं आपल्या ते चित्रामध्ये ऑटोमॅटिकली, चित्र काढताना आपण तसे विचार नाही करत, पण आपण जसे विचार करतो ना जगताना, तसं ते ऑटोमॅटिकली तुमचं प्रतिबिंब ते चित्रकलाकृती येते. फॅमिली म्हणजे भारतीय कुटुंब काढताना मी ते प्रत्येक पुरुषाला थोडंसं उंच दाखवतो, कारण आपल्या भारतीय परंपरेमध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये पुरुषाचं स्थान उंच आहे. म्हणजे याचा अर्थ आपण स्त्रीला कमी लेखले असं नाही, आपण स्त्रीला देवीचं स्थान दिलेलंच आहे. पण कुटुंब व्यवस्थेमध्ये आता आजकालचं उदाहरण सोडा, आजकाल म्हणजे पुरुषाला एवढं समाज बिघडत झाला, त्याच्यावर नको बोलायला. पण पूर्वी ते संस्कार होते की वडील आले की आम्ही कुठल्या पण कोपऱ्यात चुळीचूप बसायचो. एक धाक होता वडिलांचं प्रेम पण तेवढंच होतं. म्हणून आता लोक म्हणतात की वडील कळायला वेळ लागतो. आई आपल्याला खूप जवळची वाटते, कारण आई आपल्याला खूप पण वडिलांचं प्रेम वेगळंच असतं. मग ते वडिलांना मी माझ्या पेनचित्रामध्ये उंच स्थान दाखवतो. किंवा मग त्यांच्या हातामध्ये केळीच पान दिले वडिलांच्या, म्हणजे ते पितृक्षेत्र. ज्यावेळी वडील आपले जातात त्यावेळी आपण म्हणतो की पितृक्षेत्र हरपलं. मग ते आईचं आणि छोटं प्रत्येक मूल, भलं ते मुलगा असो मुलगी असो, प्रत्येक आई वडिलांना ते बालकृष्णाचं रूप असतं, म्हणून ते बालकृष्ण दाखवतो. तर प्रत्येक याच्यामध्ये कलाकृतीमध्ये तुमचं प्रतिबिंब जसं विचार करतो ना तसं ते प्रतिबिंब तसं दिसतं त्या प्रत्येक कलाकृतीमध्ये. तुम्ही हे चित्रकार घडत असताना असं काही योग घडला की तुम्ही सुरुवातीला काय स्ट्रगल झालं, वेगळ्या क्षेत्रात गेला, काय घडलं? नाही ऍक्च्युली कसं माहितीये का, म्हणजे पूर्ण वेळ चित्रकार व्हायचं हे मी माझ्या मनावर मी निर्णय घेतलेलाच होता, कारण माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि मला ते त्यांचं रुटीनचं लाईफ असं थोडंसं नको वाटायचं की सकाळी जायचं 10 वाजता 5 वाजता यायचं वगैरे. मला असं बंधनात राहायला असं जरा आवडत नव्हतं लहानपणापासून. तर मी ATD झालं तरी मी वडिलांना सांगितलं मी काय नोकरी वगैरे करणार नाही. त्यावेळी आमच्या वेळी 95 ला वगैरे नोकऱ्या मिळत होत्या ड्रॉइंग टीचर, आता बंद झाल्या त्या. आणि त्यावेळी माझ्या बऱ्याच मित्रांना नोकऱ्या मिळाल्या, त्यांनी आयुष्यभर कधी चित्र काढली नाही. ते आर्थिकदृष्ट्या माझ्यापेक्षा 100 पटीने स्थैर्य आहे त्यांना, पण त्यांचं दुःख आहे की आम्ही चित्र काढू शकलो नाही. तर मला ते
आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. मी त्यावेळी ठरवलं की नाही, आपल्याला पूर्णवेळ चित्रकार म्हणून काम करायचं आहे, नोकरी करायची नाही. वडील म्हटले खूप अवघड आहे, मी तुला आत्ताच इंडिकेट देतोय की हे अवघड आहे, चित्रकार म्हणून जगणं तेवढं सोपं नाही. म्हटलं चालेल, जी काय जबाबदारी आहे ती माझी मी स्वीकारेन. लग्न झालं, माझी बायको पण चित्रकारच आहे. आमचं म्हणजे लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेजच आहे. कारण चित्रकारांना पण त्यावेळी काय मुली वगैरे, आता तर अवघड परिस्थिती आहे अगदी. पण म्हणजे नवीन लग्न झाल्यानंतर आई वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना पण आम्ही दोघांनी पण ठरवलेलं की आई वडिलांकडनं एकही रुपया न घेता आपला आपण संसार करायचा स्वाभिमानाने. आणि सुरुवातीला मी म्हणजे अगदी गणपती डेकोरेशनची मी कामं करायचो त्यावेळी. ते गणपती डेकोरेशनची कामं करताना म्हणजे तुम्हाला मी काय सांगतो, हे लगेच चित्रकार होता येत नाही, एका रात्री चित्रकार. स्ट्रगल हे करावंच लागतं. गणपती डेकोरेशनची कामं करताना ते डेकोरेशन कुठेतरी रस्त्यावर असतं, मग त्या रस्त्यावर ते बाजूला कचरा कुंडी पण असू शकते, त्याचा घाण वास, पावसाळा आहे तर गणपती पावसाळ्यात असतात. बरोबर, नुसतं वडापाव खाऊन रात्रभर ते गणपती डेकोरेशनची कामं करणं. त्याच्यानंतर मग ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळी ना पैशांसाठी वाटेल तसली फक्त आर्ट फील्ड मधलीच कामं केली. ह्याच्यामुळे काय झालं की त्यावेळी जे कष्ट केलं किंवा तापून सुलाखून जे निघतो माणूस, तर मग त्याला त्यावेळी त्या ते पुढे जायचं असतं ना, की ह्या परिस्थितीतून आपल्याला निघालं पाहिजे, आपल्याला आणखी चित्र काढली पाहिजे, आणखी स्ट्रगल केलं पाहिजे. मग ठरवलं की आता बस, आता याच्यापेक्षा आपण वरची पायरी काढण्याची. थोडीशी वरची पायरी कुठली, तर मुंबईमध्ये 1-2 ठिकाणं असे आहेत, फ्रेमवाले आहेत तिथं मोठे, त्यांची मोठी मोठी शोरूम आहेत लिंकिंग रोडला वगैरे. चित्रकार लोकांकडनं एखादं पेंटिंग कमी पैशामध्ये घ्यायचं, म्हणजे सपोज 1000 पेंटिंग घ्यायचं, त्याला छानपैकी फ्रेम वगैरे करायची, कारण त्यांचा धंदाच पाहिजे. आणि ते चित्र 10,000 विकायचं, म्हणजे 10 पट पैसा मिळवायचा. आणि ते पण मी त्यांच्याकडे इथनं पुण्यातनं विदाऊट तिकीट, ट्रेनचं तिकीटला पण पैसे नसायचे माझ्याकडे, विदाऊट तिकीट मी इथनं ट्रेननी ते खांद्यावर पेंटिंग द्यायचं मी इथनं. हा, तो पेंटिंगचं 10-20 पेंटिंग असायचे, मोठाच्या मोठा कॅनव्हास असा हे असायचा, रोल असायचा. तो इथनं विदाऊट तिकीट आणि तिकीट चेकरने पकडलं तरी तुला काय करायचं ते कर, माझ्याकडे पैसेच नाही हे म्हणायची त्यावेळी तयारी होती. आणि 1-2 वेळा पकडलं पण होतं मला. मग ते तो रोल घेऊन जायचं त्याच्याकडं, त्यांना ते पाठीमागच्या बाजूला त्यांच्या दुकानात पण ते येऊ द्यायचे नाही चित्रकारला. दुकानाच्या पाठीमागे थोडीशी अशी घाणेरडी जागा होती, तिथं खाली सगळी पेंटिंग अंथरून त्यांना दाखवायची. मग जमिनीवर अंतरायचे. ते वाईट वाटायचं की आपण एवढं सांभाळून खाली जमिनीवर आपण आपले अपत्य टाकतोय आणि विक्रीसाठी मांडतोय. मग त्यातनं सुरुवातीला 10-1 चक्रांमध्ये तर त्यांनी माझं एकही पेंटिंग घेतलं नाही. म्हणजे त्यावेळी मला किती त्रास झाला असेल किंवा किती फ्रस्ट्रेशन आलं असेल आपण इमॅजिन करू शकतो. मग नंतर मी त्यांची गॅलरी ना, ते त्यांचं शोरूम मी बाहेरनं बघायचं की इथं कुठल्या पद्धतीची चित्र आहेत किंवा विकली जात असतील. मग त्या पद्धतीची मी चित्र करायला लागलो. मग तशी चित्र घेऊन मग त्यांच्याकडे जायचं. मग 10 चित्र नेली तर एखादे चित्र ते विकत घ्यायचे. मग एका चित्राचे पैसे मिळाले, तेवढ्या चित्रावर त्या पैशावर ते सगळं किराणा माल भरायचं, त्याच्यातनं संसार चालवायचा. असं करत करत मग मी स्वतःचा फ्लॅट घेणं किंवा मग नंतर 4 व्हीलर घेणं, ह्या सगळ्या गोष्टी, मग प्रत्येक गोष्टीची एका रुपयाची आपल्याला किंमत माहित असते. त्यामुळे आजकाल म्हणजे अगदी म्हणजे आता हे नाही, पण अगदी साधा वडापाव त्यावेळी खायचं म्हटलं तरी आपल्याला पैसे नसायचे, की खिशात नाही, माझ्याकडे 4 रुपये आहेत, वडापाव तर 5 रुपयाचे. अशा परिस्थितीनं जायची तयारी प्रत्येक मुलांनी जर ठेवली, आणि हे मी जर सांगतो स्ट्रगलचं, पण आनंद पण तेवढाच असतो. कारण आपण नोकरीला नाही, पण आपण आपल्या ह्याच्या आपणच मालक आहे. आपण म्हणेल त्यावेळी म्हणेल तिकडे जाऊ शकतो. मला वाटलं आज इकडं ट्रेकिंगला जायचंय, निघाला ट्रेकिंगला. म्हणजे तो आनंद पण आयुष्याचा उपभोगता येत होता त्यावेळी, असं मी बांधला नसल्यामुळं. आणि आज पण मी तो आनंद मस्तपैकी घेतोय. पण स्ट्रगल तर अजून पण चाललेलं आहे. म्हणजे असं नाही की आता माझे चित्र लाखांमध्ये विकले जातात, कारण त्याच्याबरोबर लाईफस्टाईल आताची बदलले. त्या काळात मी 5,000 जगायचो, आज 50,000 पण पुरत नाही. हे तर मी त्यावेळी म्हणजे आता मला माहित आहे की आपल्याला आपण आयुष्यभर आपल्याला स्ट्रगल करायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये काही वाईट असं काही नाही. पण तो तुम्ही आनंद आनंद म्हणजे कलाकाराचा आनंद, म्हणजे त्याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे एका कलाकाराला व्यथा पण आहे, तितकीच गोष्ट म्हणजे तो दररोज आनंदाने जगतो, स्वतःची काही क्रिएटिव्हिटी करतो, त्यात त्याला ते जे आनंद मिळतो जगण्याचा, ते आज एक सर्वसामान्य माणूस कदाचित त्याच्या उलाढालीच्या आयुष्यात, त्याच्या धकाधकीच्या जीवनात
तो अख्खा शेवटचा एक दिवस काढतो रविवारचा आणि असं समजतो की बाबा मी निसर्गात गेलो तर मी खुश होईल, मी आनंदी होईल. तो प्रयत्न करतो, जातो पण तिथं, पण तो खुश होतो की नाही याची एक संकल्पना आजपर्यंत कोणी मांडली नाही. पण नक्कीच कलाकारांना मी माझ्या डोळ्यात जवळनं, माझ्या घरात कलाकार होते हो. त्यामुळे मी बऱ्याच कलाकारांना जवळनं बघितलं की ते लोक एक चित्र काढताना इतके आनंदी असतात, इतकं छान आयुष्य उपभोगतात हो. की कुठलाही सर्वसामान्य माणूस अख्ख्या त्याच्या पूर्ण आयुष्यात सुद्धा कदाचित ते आयुष्य जगू शकणार नाही. म्हणजे मान्य आहे की डावी बाजू असते की चित्र विकत घेणं हो. काही लोक नाही करत, पण ही आनंदाची बाजू मी बघितली की ते चित्र काढताना जो काही आनंद होतो, कदाचित एका स्त्रीला आपत्ती जन्माला घालताना पण होत नसेल एवढा आनंद अगदी, मी अगदी. बघितलेला आहे. आणि चित्र जन्माला घालणं म्हणजे एका आईनं एका बाळाला जन्म दिल्यासारखंच आहे. कारण ते चित्र तुम्हाला कधी पोटामध्ये राहील, म्हणजे कधी तुम्हाला ती कल्पना सुचेल त्या चित्राची. कारण कल्पना एकदम सुचते त्यावेळी छोटीशी असते, पण ते प्रत्यक्षात ज्या कॅनव्हासवर उतरवतात तो 9 महिन्याचा पिरियड गेलेला असतो. 9 महिने म्हणजे अगदी 9 महिने जात नाही काय जो पिरियड जाईल तो 9 महिने हा. आला. पण नंतर प्रसूती करताना ज्या काय वेदना असतात त्या चित्रकाराला पण होतात. कारण चित्र इथं चुकलंय, मग मला आता हे कसं चांगलं करता येईल, मग ते आता मला मग रात्रभर झोप लागत नाही. कधी एकदा दुसऱ्या दिवशी उठून स्टुडिओत येतोय आणि मी ते करतोय. आणि ज्यावेळी हे छान अपत्य निर्माण होतं त्यावेळेचा आनंद म्हणजे अवर्णनीय असतो. म्हणजे तो आनंद चित्र विकलं जातं त्यावेळी पण एवढा होत नाही एवढा आनंद ते चित्र छान झाल्यानंतर होता. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. चित्रकाराचं आयुष्य जगत असताना तुम्हाला असं कधी वेगळा काही प्रयोग करायचा वाटला का, किंवा वेगळं काहीतरी आयुष्य सुरुवातीच्या काळात डिप्लोमा झाल्यानंतर काही जगलात का तुम्ही आयुष्य? हो, नाही जगलो. कारण काय माहितीये का, सगळ्या मुलांना एक हे नसतं की आपल्याला नक्की आयुष्यात करायचं काय आहे की नाही का. आता ह्याच्यामध्ये पण एवढ्या ब्रँचेस आहेत चित्रकलेमध्ये, किंवा कॅलिग्राफी आहे, किंवा काहीतरी म्हणजे काय करायचं हे माहित नसतं. आणि बऱ्याच वेळा मग कधी आता मला ते नाटकाची पण आवड होती. त्या कॉलेजला असताना मी कॉलेज सोडून एकांकिका करा किंवा हे करा, मला असं वाटलं की, पण नंतर मला कळालं की नाही आपलं हे अंग नाही. कारण तुमच्याकडे कितीतरी चांगली कला असते, तुम्ही ऍक्टिंग किती, पण ते तिथं दाखवणं किंवा स्वतःला प्रेझेंट करणं किंवा तो हायफायपणा किंवा ह्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. मी गावाकडे आलेलो आणि इथं बघितलं पुण्यामध्ये तसलं ते वातावरण नव्हतं. कारण पुण्यामध्ये आता बोलू नये पण एक ठराविकच समाजाला पुढे जाण्याचं हे असतं. तिथं आपण थोडंसं पाठिंबा. मुंबईत तसं नाही. मुंबईत तुमच्याकडे आहे टॅलेंट तर मुंबईत पण मी गेलेलो, पण मुंबईतलं ते राहणीमान धकाधकीचं मला ते आवडलं नाही. मी परत पुण्यात आलो. पण अशा गोष्टी होतात आणि त्या व्हाव्यात. म्हणजे असं काय नाही तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टी, पण असं नंतर वाटतं का म्हणे की मी ते तिकडे प्रयत्न करून नाही बघितले, मला जमलं नाही, मी ते सोडून दिलं, मी परत चित्रकलेकडे आलो. मला आजबद्दल काय त्याच्याबद्दल काय वाटत नाही. उलट चित्रकला आहे ना इथे एकट्याच राज्य आहे. इथं म्हणजे कसं आहे की इथं तुम्ही राजे, तिथे निदान टीमवर्क तर आहे ऍक्टिंग मध्ये की नाही का. समोरच्या नटांनी जर चांगलं केलं तर आपण त्याला छान रिस्पॉन्स देऊ. इथं म्हणजे सगळं होल अँड शेअर तुम्हीच आहे सगळं. जे मी अगदी श्रीकांत मोघेंबरोबर एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांबरोबर पण कामं केली मी. म्हणजे ठीक आहे, म्हणजे मी असं काही त्या क्षेत्रामध्ये काहीच केलं असं नाही. केलं सिरियल केल्या किंवा चांगली नाटकं वगैरे केली, पण इथला पण आनंद खूप मोठा आहे. म्हणजे मला त्यावेळी असं वाटायचं की नाही आपल्या आयुष्यात जे करायचं होतं ते करता आलं नाही, पण उलट मला आता असं वाटतंय की जो देव करतो ते आपल्यासाठी तेच योग्य असतं. हा, तुमचं मग ज्यावेळेस स्ट्रगल चालू झालं सुरुवातीच्या काळात, तुम्ही डिप्लोमा झाल्यानंतर इमिजिएटली काही जॉब मिळाला नाही, नसेल, नाही. मग त्या काळात काही वेगळं तुम्ही नाटकातलं मगाशी मला हो. केलं होतं. तो त्या पिरियड मध्ये काय झालेलं, मी तर एकतर डिप्लोमाला त्यावेळी पहिल्या वर्षी फेल झालो. डिप्लोमा म्हणजे लास्ट इयर, डिप्लोमा म्हणजे फाईन आर्टचं लास्ट इयर, 4 वर्षाचा डिप्लोमा असतो. तर मी परत एक्झाम दिली, परत बसलो मी, परत नंतर सेकंड याला मी दुसऱ्या वर्षी पास वगैरे झालो. पण पास झाल्यावर काय करायचं, मला जॉब तर करायचा नव्हता. मग मला एका मित्राने सांगितले इथे मी एकांकिकांमध्ये वगैरे कामं करायचं. तो म्हटलं तू मुंबईला जा, मुंबईला नितीन देसाई म्हणून मोठे आर्ट डिरेक्टर आहेत, तिथं तुला काम मिळेल. आणि त्यावेळी ते नितीन देसाईंचं एवढं नाव नव्हतं. त्यावेळी त्यांचा स्टुडिओ असा साध्या एका फ्लॅटमध्ये वगैरे होता. मी गेलो त्यांच्याकडं. मग ते तिथं मी म्हणजे बघितलं तिथला माहोल. मला तो माहोल आवडला नाही. मला दुसऱ्या एका मित्राने सांगितलं गुरुजी बंधू म्हणून आहेत, तू त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे तुला काम मिळेल आणि तुला तिथं पेंटिंगचं पण काम करायला मिळेल. त्यांचे शूटिंग म्हणजे आर्ट डिरेक्टरच्या हाताखाली, मग तिथं आर्ट डिरेक्टर म्हणून, असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणून तुला तिथं पण काम मिळेल. मी गेलो त्यांच्याकडे, त्यांना माझी कामं दाखवली, त्यांनी मला काम दिलं. पण प्रॉब्लेम असा होता की माझा पिंड ना कुणाच्या हाताखाली काम करायचा असं नव्हता.
मी तिथं 2-3 दिवस बघितलं आणि ते जाणं येणं मला ते काय लोकल मधली त्यावेळी तरी गर्दी आत्ताच्या मानाने कमी होती, पण मला वाटलं हे किड्या मुंग्यांसारखं लाईफ आहे, हे काय जगण्यात पॉईंट नाहीये. आणि मग तिथं मला एक व्यावसायिक नाटक मिळालं. व्यावसायिक नाटकाचे मला ₹500 मानधन मिळायचं एका प्रयोगाचं. अरे वा. इप्टा कंपनीचं. त्यावेळी ते इप्टाचे प्रमुख हे होते, एके अँगल होते. ते झालं म्हणजे ते पण नाटकामध्ये म्हणजे मला मुंबईमध्ये त्यावेळी स्ट्रगल करणारी मुलं वगैरे मी बघितली. मी त्या गोष्टीला घाबरलो म्हणजे हे किती वाईट आहे वगैरे, किंवा आपल्या इथं नंबर लागेल की नाही माहिती नाही. मी परत पुण्याला आलो. पुण्याला यायचं पण कारण माझी आजी वारलेली. मग गावाकडे आलो. वडील म्हटले तुझं लग्नाचं वय झालंय आणि हे ते, मग आता काय करायचं. त्या ह्याच्यामध्ये मध्ये वडिलांनी मुलगी बघितली. मग पाहुण्यातलीच एका मुलीशी लग्न झालं. पण लग्न झाल्यावर खरंच स्ट्रगल चालू झालं. कारण लग्न झाल्यानंतर जबाबदारी पडली ना एकदम कुटुंबाची. मला तर मी एकट्याला जगवीन की नाही अशी अवस्था होती. त्यावेळी माझ्याकडे काहीतरी जुनी स्कूटर वगैरे त्यावेळी मी वापरायचो. इथं पुण्यात आलं, स्कूटर एक 9,000 रुपयाची स्कूटर विकत घेतलेली. नंतर मग कामं करून करून थोडेसे पैसे जमवलेले. मग लग्नाच्या आधी मी एक छोटा फ्लॅट घेतलेला 1.5 लाखाला, 1.5 का 2 लाखाला आता आठवत नाही, छोटासा होता 1 रूम किचनचा. लग्न झालं मग ते परत स्ट्रगल चालू झालं. मग त्यावेळी मी विचार केला की आपल्याला नाटकांमधनं काय एवढे पैसे मिळणार नाहीत आणि आपण कुटुंब चालवू अशी आपली काय परिस्थिती आहे. आणि अगदी आपल्याकडे खूप नाटकांमध्ये अभिनेता म्हणून खूप टॅलेंट आहेत असं पण काय नाही, आपण आपली चित्र काढावी. परत चित्रकलेकडे वळलो. मग चित्रकला पण लगेच मी चित्र काढलीत विकली गेलीत असं तर काय होणार नव्हतं. मग मी चित्र काढायचो, ते मुंबईला घेऊन जायचो. तिथे मुंबईला एक जण दुकानदार होता, म्हणजे त्याचं ह्याचं दुकान होतं फ्रेमिंगचं, आणि त्याचे कॉन्टॅक्ट वगैरे मोठे होते. लिंकिंग रोडला अजून पण त्याचं मोठं शोरूम आहे. त्याच्याकडे घेऊन ते वेटिंग जायचो. आणि मी म्हणजे खरं सांगायचं तर मला इथनं ट्रेनला जायला पण पैसे नसायचे. बऱ्याच वेळा मी विदाऊट तिकीट वगैरेच जायचो तिथं. आणि माझी तयारच असायची. पोलिसांनी किंवा तिकीट चेकरने जरी पकडलं तरी सांगायचं माझी अशी अशी परिस्थिती आहे, तुला काय करायचं ते कर, माझी एवढी पेंटिंग आहे. पेंटिंगची किंमत म्हटली तर 0 आहे, म्हटलं तर लाखो रुपये आहे. मग ते पेंटिंग घेऊन जायचो. सुरुवातीला 8-10 हेलपाटे माझे गेले असे. ते त्यावेळी ते काय म्हणजे अत्यंत वाईट वाटायचं की आपल्याला काहीच होत नाही वगैरे. डिप्रेशन पण खूप व्हायचं. पण लहानपणापासून या गोष्टीचा अनुभव होता किंवा सवय होती. अपयशी झालो तरी काय हरून जायचं नाही, परत नवीन दमानं कामाला लागायचं. थोडं एक 10-20 चक्रानंतर माझी चित्र, तो 10-20 चित्र मी घेऊन गेल्यावर 1-2 चित्र विकत घ्यायचा. ते 1-2 चित्राचे पैसे मिळाल्यावर त्याच्यावर संसार हळूहळू चालायला लागला. त्याच्यानंतर वाटलं आता आपल्याला गॅलरीमध्ये आपली चित्र द्यायला पाहिजे. मग ते ज्याच्यावर पोट असतं ना, माणूस घडत जातो म्हणजे तो पोट तिडकीनच काम करतो. कारण काम केलं नाही चांगलं तर आपल्याला पैसे मिळणार नाही, किंवा आपल्याला बरं आपण एकट्याने आपल्या पाठीमागे संसार आहे. आणि तोपर्यंत मला एक मुलगी पण झालेली थोरली, तिचा जन्म. म्हणजे स्ट्रगल तर प्रचंड होतं. म्हणजे एकदा तर मुलगी माझी आजारी पडलेली आणि तिला दवाखान्यात द्यायला पैसे नव्हते. खूप वाईट वाटलं, प्रचंड वाईट वाटलं. आणि नाही म्हटलं तरी बायकांचं कसं असतं, बायको म्हणजे लग्न करून ती तिचं सगळं घर सोडून आपल्या जीवावर आलेली असते. मग त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की हे आपण करतो हे चुकीचं नाही. बरं त्यावेळी मी आयुष्यात पहिल्यांदा 1-2 मित्रांकडे पैसे मागितले. मला त्यावेळी कुणी 1 रुपया दिला नाही. त्यावेळी मनाशी एक पक्की गाठ बांधली, इथून पुढे आयुष्यात कुणालाही 1 रुपया मागायचं नाही. जे काय असेल ते आपलं आपण करायचं. ती परिस्थिती ती वेळ निघून जाते, सगळं वगैरे होतं. आणि मग हळूहळू स्ट्रगल करत 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 मग काम चांगलं हळूहळू होत गेलं, किंवा 1-2 बायर्स मिळत गेले. मग नंतर हळूहळू गॅलऱ्यांमध्ये, पण ह्या पिरियडमध्ये बरीच वर्ष गेली. जवळपास 10-15 वर्ष गेली. मग त्याच्यानंतर मग हळूहळू आता कुठं थोडंसं हे लागेल. पण आता असं वाटतं की आपण ह्याच्यापेक्षा वेगळी चित्र करावी, अजून ह्याच्या पुढे कितीतरी आहे. कारण एक आयुष्य आपल्याला कमी पडेल एवढं चित्रांमध्ये पण, किंवा त्याच्यामध्ये करिअर करणं एवढं आहे. म्हणजे असं वाटतं की अजून पण आपल्याला काही जमत नाही. एवढी 25-30 वर्ष काम करून पण असं वाटतं की नाहीये हे आयुष्य आपल्याला. क्रिएटिव्ह करणाऱ्या माणसाला आयुष्य कमी पडतं, आणि क्रिएटिव्ह करणाऱ्या माणसाला त्याच्या आयुष्यात किती क्रिएटिव्ह केली तरी ते कमीच वाटतं. कुठल्याही कलाकाराला आपण पूर्ण झालं असं कधीच वाटत नाही. मी बऱ्याच वेळा ते बघितले की बऱ्याच कलाकारांजवळनं बघितलंय, त्यांना ते चित्रकलेची चित्र एखादं जरी पूर्ण झालं तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असं असतं की नाही याच्यात हे असं झालं असतं तर तसं झालं असतं तर. मग ह्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. मग प्रत्येक कलाकाराला ते सॅटिस्फॅक्शन प्रत्येक चित्रगणित मिळत जातं, तरी तो नवीन नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करत जातो. आणि कलाकाराचं भांडं नेहमी ना अपूर्णच असावं.
त्यांना त्यातनं जर त्याला समाधान झालं की नाही आता माझ्यासारखा चित्रकार कोणच नाही किंवा मी खूप भारी करतोय असं जर वाटलं त्यावेळी त्यातला तो कलाकार मेलेला असतो असं माझं प्रामाणिक मत आहे. असं कधी वाटता कामा नये कुठल्याही सगळ्याच लोकांना सगळ्या कलाकारांना त्याला असं वाटलं पाहिजे की नाही अजून आपण करतो हे कमीच आहे आणि असं प्रामाणिकपणे वाटलं पाहिजे. नुसतं वरवर मी मुलाखत देतोय म्हणून तुम्हाला सांगणार नाही, नाही, बरोबर आहे ना, असं मी- ते वाटलं पाहिजे अगदी. आणि काय होतं माहितीये का तुम्ही सतत नाविन्याच्या शोधात ज्यावेळी राहताना त्यावेळी म्हणजे वाहतं पाणी आणि एका तळ्यातलं स्तब्ध पाणी स्तब्ध म्हणजे तळ्यात साचलेल्या पाण्याला घाण वास येतोच पण वाहत्या पाण्याला वास येत नाही. तसं आपण सतत प्रवाही राहिलं पाहिजे सतत आपले कामामध्ये नाविन्य नवीन नवीन प्रयोग करत राहिले पाहिजेत. नवीन विचार चांगले विचार आपण हे केले पाहिजे. ह्या गोष्टी सतत सातत्यानं घडवत गेलं पाहिजे तर त्याच्यामध्ये खरी गंमत आहे. नाही नाही, हे मी बघितलेलं आहे माझ्या घरात सुद्धा कलाकार असल्यामुळं मी या गोष्टी बघितल्या की कलाकाराला क्रिएटिव्हिटी असल्यामुळं त्याच्या आयुष्यात नाविन्य आणि त्याच्या आयुष्यातलं प्रवाह किंवा त्याच्या आयुष्यातलं जे एक उत्स्फूर्तता असते ती कधीच संपत नाही. कधी संपत मी नाही. हे बघितलंय म्हणजे निसर्गाने त्याला दिलेली कदाचित ती देणगी असेल प्रत्येक कलाकाराला. हो. आणि म्हणून मला असं वाटतं की जे सर्वसामान्य आयुष्य जगतात किंवा जे लोक आपल्या मुलांना सर्वसामान्य आयुष्यात प्रवाहात जावं अशी त्यांची इच्छा असते त्यांनी एकदा या कलाकारांच्या शेजारी बसून बघावं की आयुष्य काय असतं आयुष्य किती सुंदर असतं हो. आयुष्यात काय क्रिएटिव्हिटीने तुम्हाला आनंद मिळतो. हा आनंद कदाचित कुठल्या एखाद्या सर्वसामान्य माणसाला महिनाभर सुट्टी घेऊन जरी तो गेला ते तो मिळू शकणार नाही नाही. मिळू शकत. जो कलाकार एक कला घडवताना त्याला जो काही काळ त्याचा जातो ज्यावेळेस तो आनंदी असतो हो. ज्यावेळेस त्याची आणि कला ही त्याच्या व्यक्तीच्या त्याच्या आयुष्यातल्या संस्कारामुळे घडते असं माझं वैयक्तिक हो, मत हो, आहे. हो. मग कला जी घडते ही त्याच्या आयुष्यातल्या आतल्या मनातल्या कोपऱ्यात कुठेतरी काहीतरी संस्कार झालेले असतात त्यातनं ती प्रतिबिंबित होते एवढंच वाटतं हो, मला. हो. तुमचं त्याच्या बाबतीत काय अनुभव आहे? नाही अगदी खरं आहे. ऍक्च्युली आता मला ना आपण घराच्या बाहेर पडलो बऱ्याच वेळा आपण गाडी घेऊन वगैरे बाहेर पडतो बाहेरचा ट्रॅफिक लोकांची गर्दी आणि मग त्या ऑफिसला धावपळीत करत जाणं पावसात भिजत जाणं एवढ्या ट्रॅफिक मधून वैतागत जाणं ते माझ्या आयुष्यात नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी सुखी आहे. भले त्या लोकांपेक्षा मला 4 पैसे कमी सगळ्या गोष्टी पैशांमध्ये नाही आपण हे करत. तर तो आयुष्यातला आनंद बऱ्याच वेळा आपण आपल्याच मुलांना आता माझ्या मुलांना नाही का आता मी जसा झालो तसा मी त्यांना नाही घडवू शकत. शेवटी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे त्यांच्या आयुष्याकडे बघण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण भले खेड्यात नका मी आलो तरी मी आयुष्य खूप चांगलं जगतोय किंवा जगलो मला असं वाटतं की आपण खरंच छान काहीतरी जगतोय. आणि आता हे जे धावपळीचं आयुष्य आहे ह्याच्यापेक्षा मुलांनी आपल्या काहीतरी ऑफबीट काहीतरी करावं. तो थ्री इडियट्स मधला डायलॉग मला आवडतो की त्याला फोटोग्राफर व्हायचं असतं त्या 3 मित्रांपैकी एकाला तर त्याच्या वडिलांना तो म्हणतो की म्हणे मला आता भला मी मोठा इंजिनियर नाही झालो तरी मी माझ्या आवडीचं काम फोटोग्राफी करेन आणि मला त्याच्यात आनंद वाटेल. त्यावेळी तुमच्या मित्रांना हे मोठेपणा सांगायला तुम्हाला नसेल की मी इंजिनियर झालो नाही वगैरे पण हे मी माझ्या आयुष्यातले सुखाचा अनुभवतोय हे तुम्हालाच चांगलं वाटेल ना. तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे बघताना असंच करावं की त्या मुलाला काय आवड त्या मुलाची काय आवड आहे तो कुठं कम्फर्ट झोन मध्ये काम करेल किंवा त्याच्या आयुष्यामध्ये तो आनंदी कसा राहील. तर भलं काय असेल त्याला चित्रकार व्हायचं असेल किंवा त्याला काहीतरी वेगळं फोटोग्राफर व्हायचं असेल पण ऑफबीट सगळ्यांनीच डॉक्टर इंजिनियर व्हायचं आणि त्या शर्यतीमध्ये आयुष्य कधी पळता पळता संपून जातं आजकाल आपल्याला कळत नाही. आजकाल आयुष्याचा पण कोणाचा भरोसा नाहीये. तर सगळ्या पालकांनी म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीने असा विचार करावा ऑफबीट आपला कम्फर्ट झोन सोडून काहीतरी क्रिएटिव्हिटी किंवा छान आयुष्य जगावं. आयुष्य खूप छान आहे. आता मी माझ्या चित्रांमध्ये निसर्गातले बरेचसे एलिमेंट दाखवतो की पानं फुलं मला ते निसर्ग सौंदर्य म्हटल्यावर लोकांना असं वाटतं की पानं फुलं मग मी माझ्या चित्रामध्ये ते एक मुलगी दाखवतो आणि मुलीच्या सगळ्या शरीरावर पानं फुलं दाखवतो. तो एक आपण निसर्ग सौंदर्य बघतो आपण स्त्रीचं सौंदर्य पण बघतो ते कुठंतरी रिलेट होतं ना की सौंदर्य तुम्ही म्हणजे अगदी घाण भावनेनं बघा असं नाही पण चांगल्या नितळ मनाने जरी आपण एखाद्या मुलीकडे नाही किती छान आहे म्हणजे वाईट विचार नाही निसर्गाकडे पण आपण त्याच दृष्टीने बघतो ना की छान निसर्ग आहे छान हिरवळ आहे छान ढग आहे छान डोंगर आहेत. तसं सगळ्यांची क्लिअर दृष्टी व्हावी की प्रत्येक गोष्टीकडे बघताना किंवा पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी तेवढ्या माणसाने वेचून बघाव्या. आपल्या अगदी घरापासून जरी सुरुवात केली तरी खूप आहे की आपण प्रत्येक वेळा आपल्या जवळच्या जे दुर्गुण तेवढे बघतो तर चांगले गुण बघणं महत्वाचं आहे. दुर्गुण सोडून द्या ना. तसं जगलं तर सगळ्यांचं आयुष्य छान होईल. नाही काय होतं माहिती का 90% पालकांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती का की ते समाजाबरोबर वाहत असतात
त्यांना असं वाटतं की या समाजाच्या प्रवाहात वाहणं हेच योग्य आहे. हा प्रवाहाच्या विरुद्ध वागताना आपल्या मुलांना किती त्रास होईल. म्हणजे आत्ताच्या लोकांना आपल्या मुलाबद्दल सिक्युरिटी हा जो विषय आहे ना, हो तो इतका जास्त प्रमाणात मी बघितलाय की तो इतका मॅटर करतो की ते कुठलीच गोष्ट आपल्या मुलाला म्हणजे उन्हात जावं त्यांनी की त्यांनी दुःख बघावं हे त्यांची इच्छाच नसते. म्हणजे बुद्ध का घडले हो तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात सुखातनं जेव्हा दुःख बघितलं बघितलं तर त्यांचं ते बुद्ध हो. म्हणून आज हो. घडलं ते घडले. तर प्रत्येक पालकांनी त्या दृष्टीने नाही पण एक वेगळा दृष्टिकोन ठेवावा. अगदी. क्रिएटिव्हिटीला आयुष्यात खूप सुंदर स्थान आहे हो हो आणि जर तुम्ही त्या पद्धतीने आपल्या मुलांकडे बघितलं आणि त्या पद्धतीने त्यांना ग्रो केलं हा तर तो जे आयुष्य जगताना आनंद घेईल हो ते आज मी तुमच्यासारख्या कलाकारांकडे बघताना जाणवतं हो. मला की हो. ते लोक खरोखर आयुष्य इतकं सुंदर जगतात. अगदी पैसा हा मॅटर करत नाही नाही पण कलाकृती क्रिएटिव्हिटी त्याच्यातला तो आनंद त्याच्यातला तो सुख त्याच्यातला तो प्रवाह हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. हो, जरी तो अगदी. प्रवाहाविरुद्ध असला तरी त्याच्यात एक स्वतःची ताकद आहे. हो आता बघा ना म्हणजे काय काय वेळा बऱ्याच वेळा लोक उदाहरण देतात. सपोज अशी 4 माणसं उभी आहेत किंवा एका ठिकाणी आहेत ते सगळे जण गोरे आहेत आणि एखादाच माणूस काळा आहे. लक्ष कोणाकडे जाईल? काय काळ्या माणसाकडे. सगळे जण उंच आहेत एखादा बुटका आहे. लक्ष कोणाकडे जाईल? बुटक्या माणसाकडे. सगळे जण बुटका आहे एखादाच उंच आहे. तर ऑफबीट तुम्ही ज्यावेळी आयुष्य जगता त्यावेळी तुम्ही हिरो ठरता. आता आणखी एक उदाहरण मला आठवलं फुलपाखराचं. फुलपाखरा ज्यावेळी त्या कोशातनं बाहेर पडतात त्यावेळी त्याचे ते पंख वगैरे त्याला स्ट्रगल करत त्या कोशातनं बाहेर पडावं लागतं. तसंच आपल्या मुलांचं पण आहे. त्यांना स्ट्रगल करू द्या तर ते फुलपाखरा त्याला तुम्ही अलगद फुलपाखराला काढलं ना ते उडू नाही शकत ते कारण तुम्ही त्याला सगळी मदत केली. तसंच आपल्या मुलांचा किंवा आपलं आयुष्य आहे ना आपल्याला स्ट्रगल करू द्या मुलांना स्ट्रगल करू द्या तर मग ते छानपैकी ते ओढायला शिकेल. सगळं नाही, चांगली खरं गोष्ट ही आहे. प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे आहे प्रत्येक निसर्गाची व्यक्ती घडायची ही प्रक्रिया आहे. हो, हो, हो. निसर्गातनं आपण ती घेतली पाहिजे. घेतली की पाहिजे. निसर्ग नेमकं कसं प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक प्राण्याला कसं पद्धतीने हे जगायला शिकवतं. हो आपण जर प्राण्यांकडे अभ्यास केला आणि त्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केला तर खरं म्हणजे प्रत्येक माणूस हा कलाकारच असतो. हो 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 त्याने त्या दृष्टीने विचार केला तर तो घडूच शकतो. हो तर कसंय मला तुम्हाला सांगताना हे विचारायचं की असा जो तुमचा प्रवास झाला ऑफबीट प्रवास झाला या हा. तुमच्या पालकाला नेमकं प्रत्येक वेळेस काय वाटत होतं आणि ते काय व्यक्त होतं त्यावेळेस. नाही पालकांचं त्यांच्या दृष्टीने बरोबरच असतं की आपल्या मुलाचं आयुष्य आपल्या सुखकर व्हावं. पण पूर्वीचे पालक थोडे वेगळे होते. त्यांना माहित असतं पडला तर पडू देत. पडल्यानंतर काय होतं ते त्याचं त्याला कळू देत. विस्तवाने भाजू देत. त्याचा त्याला अनुभव घेऊ देत. वाईट गोष्टींचा पण अनुभव घेऊ देत. माझे वडील मला लहानपणी म्हणायचे चल मग आपल्या कोणीतरी जवळचा माणूस मयत झालेला आहे आपण माझ्याबरोबर चल. आई त्यांना रागवायची की छोट्या मुलाला स्मशानभूमीत कशाला नेत आहे. वडील म्हटले कळू दे ना त्याला जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरतो. किती मोठी गोष्ट आहे त्यांनी मला शिकवली लहानपणी. आज मी कधी कधी स्वतः विचार करतो की मी इमॅजिन करतो. मी चित्रकार आहे मी आर्टिस्ट आहे कलाकार. इमॅजिन करणं हे माझ्या स्वभावातच आहे. मी विचार करतो जर उद्या मी मेल्यानंतर मला काय कळणार नाही पण नक्की तो प्रवास कसा असेल. सगळेजण रडतायत कुणी स्मशानभूमीत ते माझं हे सगळं उचलून ठेवतायत. माझा आत्मा तिथंच कुठंतरी असून बघत असेल. काय हरकत आहे. मृत्यू हे पण सत्यच आहे ना. मग आपण आपल्या मुलाला एवढं अगदी कोशात न वाढवायचं त्याला कुठलं दुःख होऊ द्यायचं नाही. होऊ द्यात ना त्याला पण दुःखाची जाणीव होऊ द्यात. त्यांनी एखादी गोष्ट मागितली तर लगेच त्याला घेऊन देऊ नका. त्याला पण कळू द्या त्या गोष्टीला. पूर्वी आम्ही साधी फाटलेल्या पॅन्टा आमच्या शेजापाजाऱ्यांच्या पण मुलांच्या असायच्या शाळेत जाताना. कुणाला लाज वाटत नव्हती त्यावेळी. सगळ्यांची ठिगळं वगैरे जोडलेले असायचे. माझे वडील होते शिक्षक त्यांची होती परिस्थिती तरी आम्ही वडिलांना मागितलं वडील म्हणजे थांब पगार होऊ देत. आणि त्यांना माहित होतं आता आपण लगेच विकत घेऊन देऊ शकतो पण त्या मुलाला कळू द्यात की प्रत्येक गोष्ट लगेच मागितल्या मिळत नाही. त्यासाठी वेटिंग असतं किंवा नाही का ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. नाही प्रत्येकाला जाण्याचं पाहिजे. हो पण मला असं वाटतं की 1-2% पालक मी असे बघितले की जे मुलांविषयी विचार करतात की यांनी त्याच्या मनाशी निगडीत असलेलंच आयुष्य जगावं. 90% वेळा पालक असे मी बघितले की ते लोक अधोरेखित करतात की मुलांनी आयुष्य काय जगावं. त्यांनी कुठलं शिक्षण घ्यावं त्यांनी कुठल्या कॉलेजला जावं त्यांनी कसं आयुष्य जगावं आणि त्याच्यासाठी ते उदाहरणं पण अशी चुकीची देतात. मी बघितलेले की जी उदाहरणं खरं म्हणजे जर रिअल लाईफ मध्ये बघितली आपण जवळनं तर ते लोक स्ट्रगल करतात त्यांचीच उदाहरणं देतात पण त्यांची फक्त उजवी बाजू दाखवतात. अरे बघ तो एवढे पैसे कमवतो तो बघ असा सक्सेसफुल झालाय बघ त्यांनी काल गाडी घेतली. पण त्याच्या मागचं जे स्ट्रगल आहे त्याच्या मागचं जे सत्य आहे ते पालक लोक दाखवत नाही. त्यामुळे बरीच मुलं खूप स्ट्रगल करतात. तर तुम्ही घडत असताना ऑफबीट जगलात ऑफबीट आयुष्य घडलं
त्या पालकांना असं कधी वाटलं नाही का की तुम्हाला प्रवाहात न्यावं आणि नाही तिथं वाटलं ना, आता त्यांची इच्छा होती ना मी ड्रॉइंग टीचर व्हावं, मी नाही झालो. ते म्हटले ठीक आहे, आता नाही झालं तर काय त्याचं आयुष्य आणि तो. त्यांना काय अगदी खूप पण नंतर मी ज्यावेळी स्वतःचं घर घेतलं, मोठा फ्लॅट घेतला डेअरिंग करून, मी अगदी काय कॅश देऊन नाही फ्लॅट घेतला. पण घेतला मी फ्लॅट. EMI भरत होतो मी 10 वर्ष EMI भरून ते, किंवा गाडी घेतली मी फोर व्हीलर. त्या वडिलांना वाटलं की नाही आपला जरी नोकरीला नसला, चित्र काढून जरी पोट भरत असला तरी तो निर्व्यसनी आहे, कष्ट करतोय सगळं, आणि आज ना उद्या भलं ह्याला उशिरा मिळाला असेल नाही का, माझ्या बरोबरच्या लोकांनी आधीच घरं घेतली असतील, गाड्या घेतल्या असतील. पण आपल्याकडे काय माहितीये का, आपण जी मापं लावतो ना, आई वडील किंवा हे की तुम्ही आयुष्यात सक्सेस कधी होता, तर खूप पैसा मिळवला की सक्सेस होता. नाही, तुम्ही सगळ्या अर्थाने श्रीमंत झालं पाहिजे. आर्थिक थोडंफार वंगणाप्रमाणे पैसा असला, चाक फिरण्यापुरता, पैसा वंगणासारखा असावा, तेवढा पैसा वाच. तुमची शरीर शरीर चांगलं असलं पाहिजे, कुठले रोग नसले पाहिजे, सगळ्या मानसिक तुम्ही सुखी असले पाहिजे. सगळ्या अर्थाने जर सुखी असला तर तो सक्सेस म्हणायचा ना. नुसतं तो पैशाने सुखी आहे, शरीर चांगलं नाही, 100 दुखणी आहेत, मग त्याला काय आयुष्य म्हणायचं. तुम्ही बघितलं ना आता काही काही आयुष्यात मुलं IT मध्ये जातात, पैसे कमवतात, ते सगळं करताना बघितलं, पण त्यांचं हे दुःख मी बघितलं की EMI भरताय घराचा आणि तुम्ही आता नोकरी सोडू शकत नाही आणि आता हो. तुम्हाला ते स्ट्रगल करायचे, त्यातनं बाहेर पडायचे, पण आनंद उपभोगता येत नाहीये, तरी तुम्ही जगताय. तर तुमच्या कलाकारांकडे बघितलं असं वाटतं की खरंच तुमचे आई वडील खूप सुखी असतील की तुम्ही आज ऑफबीट आयुष्य जगलात पण यशस्वी झाला. हा, आहे म्हणजे असतं, आई वडिलांना सुख असतंच ते की आपल्या मुलांनी काहीतरी खेड्यातनं येऊन का म्हणजे खेड्यातनं जरी आला तरी इथं बाकीच्या मुलांनी एवढीच आपली आर्थिक प्रगती अगदी खूप नसली तरी केली बुवा काहीतरी, किंवा आहे चांगला जगतोय वगैरे. आता ह्या वयामध्ये वयाच्या 95व्या वर्षी फिट वगैरे राहणं हे पण चांगलीच गोष्ट आहे ना. मला त्या काळात वडिलांनी संस्कार दिले, कुस्ती खेळणं म्हणा किंवा व्यायाम करणं, शरीर चांगलं असलं पाहिजे. आज अजून ते लहानपणीचं बीज अजून मी रुजवतोच, अजून मी व्यायाम करतोय छानपैकी, मला छान वाटतं. जिम मध्ये पण म्हणतात, अहो सर तुमचं एवढं वय आहे, तुम्ही करता, आम्हाला छान वाटतं. तरुण पोरांना आपल्यामुळे हे मिळतं प्रोत्साहन की नाही एवढा एवढा वयाने जास्त असलेला माणूस पण करतोय, आपण करायला हरकत नाही. माझ्यामुळे माझ्या मुलींना पण 2 मुली आहेत, दोघींना पण व्यायामाची आवड लागली. छोटी मुलगी फुटबॉल खेळते. म्हणजे कसं असतं, पालक काय करतात माहितीये का, पालकांनी आधी स्वतः केलं पाहिजे आणि मग ते मुलं बघतात की आपले आई वडील हे करतायत ना, तर आपण पण केलं पाहिजे. पालकांनीच काय करायचं नाही तर मुलं कशी काय करतील ना. किंवा पालक ज्या गोष्टी वाईट चुकीच्या करत असतील, मुलं उद्या ते करायला बसलीच आहेत ना. थोडक्यात हा. आईवडिलांनी एक चांगला प्लॅटफॉर्म मुलांसाठी द्यावा, करून द्यावा. असं तुमचं म्हणणं आहे. अगदी 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 हो. म्हणजे चला, आज आपण भावनांच्या या ह्याच्यात हा सफर इथपर्यंत बघितला आणि आपण रमेश सरांना शुभेच्छा देऊया आणि पुढच्या वाटचालीस त्यांना आनंदाने आपण त्यांनी हा वाटचाल पुढे अशीच ओघवती आणि छान मनाने सुंदर आयुष्य जगावं ही कामना करूयात आणि इथं संपूयात. नमस्कार. धन्यवाद, नमस्कार.